हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा. अभंग 790. पंढरीसी दुःख न मिळे ओखदा, प्रेम सुख सदा सर्व काळ. पुंडलिके हाट भरलिये पेठ, अवघे वैकुंठ आणियेले. उदी मानसी तुटी नाही कोणाहानी, घेऊन या धनी लाभ घेती. पुरले देशासी भरले सिगेसी, अवघी पंचक्रोशी दुमदुमली. तुका म्हणे संता लागलीसे धनी, बैसले राहोनी पंढरीस. 790. पंढरीमध्ये दुःख औषधाला नाही, कारण तेथे पांडुरंगाच्या भक्तीचे प्रेम सुख निरंतर मिळते. पंढरपुरामध्ये व्यापाराची कमतरता नाही. पुंडलिकाने वसविलेल्या या व्यापारी पेठेत त्याने अवघे वैकुंठच आणले आहे. तेथील व्यापारात नुकसान होत नाही, घेऊन सर्वजण तृप्त होतात. येथे हरिनामाचा माल इतका अमुप आला आहे, शिग लागेपर्यंत भरला आहे. तो माल सर्व देशाला पुरून उरतो. पंढरीची पंचक्रोशी आनंदाने दुमदुमून राहिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांची येथे तृप्तता झाली आहे, त्यामुळे ते पंढरीत बसून राहिले आहेत. 791. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवित. गोविले विसारे माप केले खरे, न पाहे माघारे अद्याप वरी. वैष्णव मापारी नाही झाली सळे, पुढेही न कळे पारत्याचा. लाभ ज्याला त्यांनी धरला तो विचार, ऐक्य परत्र सांठविले. तुका म्हणे मज मिळाली मजुरी, विश्वास या घरी संतांची या. 791. द्वारकेहून श्रीकृष्ण रूपी माल पुंडलिकाच्या प्रेमासाठी पंढरीच्या बाजारात आला आहे. भक्तांनी विसारा देऊन हा माल गुंतवून ठेवला आहे. माप खरे आहे, किंमत मोजली आहे. साधू संत हे मापारी माप घेणारे आहेत. या मालाला सळ म्हणजे न्यूनता आली नाही, पुढे येणार नाही. ज्यांनी तो माल घेतला आणि इहलोकी परलोकी साठवला. तुकाराम महाराज म्हणतात, मला इथे मजुरी मिळाली. या मजुरीच्या सेवेवर मी खुश आहे. संतांच्या वशिल्याने मला येथील सेवेचा अधिकार मिळाला आहे. 792. सुरवर येती तीर्थे नित्यकाळ, पेठ त्या निर्मळ चंद्रभागा. साक्षभूत नवे सांगितली मात, महिमा अत्यद्भुत वर्णवेना. पंचक्रोशी माझी रीग नाही दोषा, जळती आपैसा अघोरते. निर्विषय नर चतुर्भुज नारी, अवघा घरोघरी ब्रह्मानंदू. तुका म्हणे जापे नाही पुण्यलेश, जारे पंढरीस घेई कोटी. 792. पंढरी नगरीतील चंद्रभागा रूपी पेठ निर्मळ आहे, म्हणून येथे देव आणि तीर्थेही येतात. ही गोष्ट केवळ कर्णोपकरणी झाली म्हणून नाही, तर माझ्या अनुभवाची आहे. या पेठेचे महात्म्य वर्णन करता येत नाही. या पेठेच्या पंचक्रोशीच्या परिसरात दोष पापे यांना प्रवेश नाही, आणि जे प्रारब्धात असतील ते येथील पुण्य प्रभावाने नष्ट होतात. येथील नरनारी चतुर्भुज आणि निर्विषय देवाप्रमाणे विषयरहित आहे. घरोघरी ब्रह्मानंद आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्याजवळ कणभरही पुण्य शिल्लक नसेल त्याने पंढरीला जाऊन पाहिजे तेवढे पुण्य कमवावे. 793. विचार नाही नर खर तो तैसा, वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. वादावाद करणे त्यासी तोची वरी, गुखाडीची चाडसरे तोच बाहेरी. सौभाग्य संपन्न होका वृद्ध प्रतिष्ठा, चिकरुणी सांडी पाया लागली ते विष्टा. नाही याती कुळ फांसे ओढी तयासी, तुका म्हणे काय मुद्रा सोंग जाळीसी. 793. ज्याच्याजवळ युक्तायुक्त विचार नाही, सार असार याविषयीचे ज्ञान नाही, तो गाढवाच्या पाठीवर सोन्याच्या
लगडी वाहणारा भारवाई गाढव आहे. वैश्विक गोष्टीची आवड असल्याने विष्ठा खाल्ल्याप्रमाणे अविचाराने वादविवाद करीत राहतो. असा श्रीमंत वृद्ध प्रतिष्ठित असला तरी पायाला घाण लागल्यावर आपण पाय झटकतो त्याप्रमाणे झटकून टाक. फासे आपल्याकडे ओढणारा जुगारी स्वार्थी आहे हे ओळखावे. त्याचे कुळ किती उच्च असले तरी लक्षात घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे माळा मुद्रा धारण करणारे त्याचे लक्षण खोटे आहे, ती काय जाळायची आहेत. 794 देव होसी जरी आणि कांते करीसी संदेह ए विषयी करणे न लगे. दुष्ट होती तरी आणि कांते करीसी संदेह ए विषयी करणे न लागे. तुका म्हणे जे दर्पणी बिंबले ते तया बाणले निश्चयसी. जर तू देव झालास तर अनेकांना तू देव करशील यात संशय नाही. जर तू दुष्ट होऊन राहिलास तर तुझ्या संगतीने अनेकांनाही तू दुष्ट करशील याविषयी सुद्धा शंका नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे स्वाभाविक अंग आहे तेच आरशात स्पष्ट दिसते. मूळ स्वभावाप्रमाणे मनुष्य वागतो. 795 कलिधर्म मागे सांगितले संती आचार सांडिती द्विज लोक. त्याची कळो आता येतसे प्रचिती अधर्मा टेकती धर्म नवे. तपव्रत करिता लागती सायास पाळिता पिंडास गोड वाटे. देव मनोनी नयेती देऊळा संसार वेगळा तरी का नवे. तुका म्हणे मज धरिता गुमान ऐसे कोणी जन नरका जाती. 795 कलियुगात धर्माविषयी संतांनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. ब्राह्मण जन वेदप्रणीत आचार सोडतील त्याचा अनुभव सांप्रत समाजात येत आहे. चहूकडे अधर्माचे आचरण वाढले आहे. वेदशास्त्राने सांगितलेली तप व्रत करताना मोठे कष्ट पडतील म्हणून केवळ देहाचे पोषण करणे योग्य वाटेल. देवाचा लाभ व्हावा अशी ओढ नाही. मंदिराकडे जाणे नाही. संसार सक्ती कमी नाही. त्यांना परमार्थ कसा कळेल, यांना खरा धर्म कोणता हे कसे कळेल. तुकाराम महाराज म्हणतात मी याची पर्वा केली त्यांचा सन्मान केला तर ते उचित होणार नाही. कारण हे प्राणी तर आपल्याच आचरणाने गर्भवासाच्या नरकात जातील. 796 नमो विष्णू रूपा विष्णू माय बापा अपार अमुपा पांडुरंगा. विनवितो नरकदास मी सेवक वचन ते एक ऐकावे. तुझी स्तुती वेद करिता भागला निवांत चिठेला नेती नेती. ऋषी मुनी बहुसिद्ध कविजन वर्णिता तुझे गुण न सरती. तुका म्हणे ते काय माझी वाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. 796 विष्णुरूप असणाऱ्या विष्णू माय बापा तू अनंत आणि अपार आहेस. पांडुरंगा तुला माझा नमस्कार असो. मी तुझा दुर्बल सेवक अशी विनंती करीत आहे. माझे वचन ऐकावे. तुझी गुण कीर्ती गाताना वेद देखील थकून गेला आणि नेती नेती म्हणत निवांत बसला. ऋषी अनेक विद्वान कवी तप करणारे सिद्ध लोक तुझे वर्णन करीत आहे परंतु त्यांना तुझे पूर्ण गुणवर्णन करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या रूप गुणाच्या कीर्तीचे वर्णन करावे अशी माझ्या वाणीत शक्ती नाही. 797 अंतरीचा भाव जाणून या गुज तैसे काज पांडुरंगा. घातले वचन न पडेची खाली. तू आम्हा माऊली अनाथांची मज याचकाची पुरविली आशा. पंढरी निवासा माय बापा नाशिली आशंका माझी या जीवाची. उरली भेदाची होती काही. तुका म्हणे आता केलो मी निर्भर गाईन अपार गुण तुझे. माझ्या अंतरीच्या भावाचे गुज जाणून पांडुरंगाने त्याप्रमाणे कार्य केले. देवा तुझ्या गुणगौरवासाठी जी वचने गायली ती व्यर्थ गेली नाही. कारण देवा तू अनाथाची माऊली आहेस. हे पंढरीनाथा माय बापा मी विनंती केली आणि माझी इच्छा पूर्ण पुरवली. देवा तुझ्या कृपेने माझ्या मनातील भेदभावाच्या शंकेने निरसन झाले.
तुझ्या कृपेने मी पूर्ण झालो, आता केवळ तुझेच गुणवर्णन करीत राहीन, असे तुकाराम महाराज म्हणतात. 798. उदार कृपाळ अनाथांचा नाथ, ऐकसी मात शरणागता. सर्व भार माथा चालविसी त्याचा, अनुसरले वाचा काया म्हणे. पाचारिता उभा राहासी जवळी, पाहिजे ते काळी पुरवावी. चालताही पंथ सांभाळीसी वाटे, वरिसील कांटे खडे हाते. तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा, तू त्यांचा कोवसा सर्व भावे. विठ्ठला, तू मोठा उदार कृपाळू असा अनाथांचा नाथ आहेस. शरणागताची कीव करणारा तू ऐकतोस. तुला करुणा वचनांनी आळविणारांचा भार तूच आपल्या माथी घेतोस. जे तुला काया वाचा मनाने अनन्य झाले आहेत, त्यांनी तुला हाक दिल्याबरोबर तू त्यांच्या सहाय्याला धावून जातो, त्याची मनीषा पुरवितोस. भक्तिपंथावर चालत राहणाऱ्याला त्यांना तू सांभाळतोस. त्यांच्या मार्गावरील काटे खड्डे तू आपल्या हाताने दूर सारतोस. तुझ्या भक्तांना कसलीही चिंता नाही, कारण तू त्यांचे सर्व प्रकारे रक्षण करतोस, असे तुकाराम महाराज म्हणतात. 799. काय कीर्ती करू लोभदंभ मान, दाखवी चरण तुझे मज आता ऐसे नको करू देवा. तुझा दास जावा वाया विन, होईल थोरपणे जाणिवेचा भार. दुरावेन दूर तुझ्या पायी, अंतरीचा भाव काय कळे लोका. एक मानी एका देखो वेखी, तुका म्हणे तुझे पाय आतुडती. त्या मज विपत्ती घोड देवा. 799. देवा, ती कीर्ती, नाव, लौकिक सत्कार, सन्मान हे दंभ होऊन मी काय करू. मला केवळ तुझे चरण दाखव देवा. तुझा हा दास व्यर्थ जाईल असे मला करू नको. अंगी जडलेले थोरपण शुद्ध जाणिवेचा भार होऊन मी तुझ्यापासून दूर जाईन असे करू नको. माझा सन्मान, आदर, कीर्ती गाणाऱ्या लोकांना माझ्या अंतरीचा भाव कसा कळणार. ते एकमेकाचे पाहून माझ्या पाया पडतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या पायाच्या प्राप्तीसाठी कष्ट ही सुखद आपत्ती असली तरी चालेल. 800. मानावया जग व्हावी द्रव्य माया, नाही हे माझी जीवा चाड. तुझ्या पायांसाठी केली अरानुक, आता काही एक नको दुजे. करोनिया कृपा करी अंगीकार, न लावी उशीर आता देवा. नवे साच काही कळो आले मना, मनोनी वासना आवरिली. तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी, माझे कृपानिधी पाववावे. जगाने माझ्याशी सन्मानावे वागावे, यासाठी माझ्याजवळ द्रव्य असावे. अशा गोष्टी मला आवडत नाही. विठ्ठला, तुझ्या चरण प्राप्तीसाठी सारी धडपड केली आहे, त्याशिवाय मला दुसरे काही नको. तू माझ्यावर कृपा कर, माझा अंगीकार कर. या कामास उशीर लावू नको. या जगात तुझ्याविषयी सत्य, अविनाशी दुसरे काही नाही असे माझ्या मनाला कळले आहे. म्हणून मी माझ्या इच्छा, वासना यांना आवर घातला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपानिधी, हे माझे मनोरथ सिद्धीला ने. अभंग 801. आता माझा सर्व भावे हा निर्धार, न करी विचार आनिकांसी. सर्व भावे नाम गाईन आवडी, सर्व माझी जोडी. पाय तुझे लोटांगण तुझ्या घालीन अंगणी, पाहेन भरोनी डोळे मुख. निर्लज्ज होऊनी नाचेन रंगी, येऊ नेदी मनी शंका काही. अंकित अंकिला दास तुझा देवा, संकल्प हा जीवा तुका म्हणे. देवा, आता मी निर्धार केला आहे की मी इतर कोणाचा विचार करणार नाही. सर्व भावाने प्रेमपूर्वक मी तुझी गुण गाईन, गुणकीर्ती गाईन. हरीचे चरण हेच माझे अंतिम ध्येय आणि जीवनातील सर्वस्व आहे. मी तुझ्या अंगणात लोटांगण घालीन, तुझे मुख कमल डोळे भरून पाहीन. तुझ्या अंगणात तुझ्या नामात तल्लीन होऊन निर्लज्जपणे नाचेन. मनात तुझ्याबद्दल कोणताही संशय धरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझा दास आहे. हाच संकल्प माझ्या मनात आहे. मी पूर्णपणे तुझ्या स्वाधीन आहे.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.